स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. आमदार सुहास बाबर यांनी जलसंपदा विभागाच्या बैठकीत वेधले लक्ष. दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत काय म्हणाले? तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय? मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल. आमच्या उपलब्ध सुविधा: डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉईंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध. तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे. आमचा पत्ता: श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा. कोयनानगर तालुका पाटण, जिल्हा सातारा येथे जलसंपदा विभाग महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळ अंतर्गत रब्बी हंगाम 2025 धोम, बलकवडी, कन्हेर व उरमोडी या प्रकल्पाची कालवा सल्लागार समितीची बैठक आज पार पडली. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, आमदार सुहास भैया बाबर, आमदार महेश शिंदे, आमदार अतुल बाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन पाटील, कृष्णाखोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले, मुख्य अभियंता गुणाले, अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे इत्यादी अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार सुहास बाबर यांनी भाषण करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कन्हेरमधून आम्हाला सांगितल्यासाठी जवळपास 3.83 पाणी. त्यात 3 प्रकारच्या आवक झाली. खरीपसाठी 1.53 इंचचं पाणी होतं, त्याच्यानंतर रब्बीसाठी 1.36 होतं आणि उन्हाळ्यासाठी 0.94 इंचचं आपलं ॲलोकेशन आपल्याला तेवढं आहे. मला फक्त माहिती एवढी पाहिजे होती की आतापर्यंत आपण काय आवर्तन दिले, किती पाणी आपण वापरले, उन्हाळी आवर्तनाचं नियोजन आपलं कसं आहे. कारण साहेब आता व्यासपीठ बघितलं तर सातारचा एवढा मोठा प्रभाव आहे त्याला आमची मंडळी कोण बोलतच नाही. तुम्ही आता माझे नाही, आता तुमच्या धरण्यासाठी तुम्हाला सांगतो, आमच्या उपसा सिंचन योजना चालू होत्या तेव्हा 100% पाण्याचा वापर सांगण्यात गेला. आम्हाला कधी विचारलं सुद्धा नाही. तुम्ही अजून असलं पाहिजे. सगळे धरण तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही खाली तुम्ही जन्मलेले लोक मंत्रीमध्ये 5 वर्षाला मागच्या हिशोब बघितला. 5 वर्षामध्ये ॲलोकेशन केल्यापेक्षा पाणी कसं कमी मिळायला सांगितलं. माझी विनंती आहे की ते पूर्ण क्षमतेनं द्यावं. आणि दुसरं ते जयकुमार भाऊच्या परवानगीने एक विषय साहेब मला मांडायचा आहे. राशीवडी तलाव आहे. मागच्या वेळेला देसाई साहेबांनी तुमच्या विरोधीनं जे गटापासून पाणी आपण त्या तलावात सोडून जाईल खूप मोठं क्षेत्र त्या त्याच्यामध्ये ओढीला खाली आलं आहे. त्या तलावाचं माझी विनंती आहे त्याला तेल टँक करून मागणी द्यावी आणि त्याला कायम पाणी दिलं तर बरं पाहिजे. सोलापूर जिल्ह्याचा पण फायदा आहे, सांगली जिल्ह्याचा पण फायदा आहे, सातारा जिल्ह्याचा करावं लागेल. एक विषय आता पाणी मागत पाऊस आहे, पाऊस पाणी आहे. ज्यावेळेस पाऊस अतिरिक्त पाऊस पडतो पाऊस ऐका, पहिला विषय जाधव पुणे जाधव. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.